कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल तर दुसऱ्या आठवड्यात 10वीचा निकाल होणार जाहीर। रत्नागिरी येथील मनसेचे उपोषण तुर्तास स्थगित। मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिले लेखी आश्वासन। घरकाम करणाऱ्या मुलीचं लग्न आणि आमदार भास्कररावांच्या डोळ्यात पाणी। भास्कर जाधवांचा व्हिडिओ सध्या चर्चेत। आणि चिपळूण प्रांत कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न। कृषी विभागातर्फे QR कोडचे अनावरण। पाहुयात सविस्तर वृत्त। राज्यातील सर्वच शिक्षकांनी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण केल्यात। आता निकाल छपाई सुरू झाली असून 13 मे रोजी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, तर 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्याची अधिकृत घोषणा शिक्षण मंत्री करतील असंही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे। यंदा पहिल्यांदाच इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दरवर्षीपेक्षा 10 दिवस आधी सुरू झाली होती। 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या काळात 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली, तर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात बोर्डानं घेतली। परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे। आता उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिलाय का, उत्तरपत्रिकेतील गुण आणि गुणपत्रिकेवरील गुण बरोबर आहेत का याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे। चालू आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। बोर्डाचा निकाल 11 मे पर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर 13 किंवा 14 मे रोजी 12वीचा तर 10वीचा निकाल हा 16 मे पूर्वी जाहीर होईल। विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार असून त्या संदर्भातील वेबसाईट पुढील आठवड्यात बोर्डाकडून दिल्या जाणार आहेत। निकालानंतर त्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे होणार आहे। रत्नागिरी मेरीटाईम बोर्डाच्या विरोधात मनसेचे राजापूर उपतालुका प्रमुख जयेंद्र कोठारकर यांनी उपोषण सुरू केलं होतं। मात्र रत्नागिरी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे। त्यांनी मला लेखी दिलं होतं, पण त्याच्यामध्ये मी त्यांना अशा अटीवरती उपोषण मागे घेतलंय। जर 15 तारीखपर्यंत जर तुम्ही प्रशासनाबरोबर माझी मीटिंग लावून सर्व अधिकाऱ्यांसोबत मीटिंग लावली नाही आणि माझे मुद्दे मान्य केले नाही, तर येणाऱ्या 16 तारीखला प्रकल्पग्रस्त म्हणजे ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी पुन्हा मी उपोषण चालू करणार आहे। याची कोणतीही मी त्यांना पूर्वसूचना देणार नाही, या तत्वावरती मी उपोषण मागे घेतलंय। त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते आपण जिल्हाधिकाऱ्यांची येत्या 15 दिवसात बैठक लावणार आहोत आणि त्यामध्ये संबंधित अधिकारी त्यांच्यासोबत एक बैठक लावून त्यांचे जे काही शंका आहेत आणि मुद्दे आहेत त्यांचे शंका राजकारणात आक्रमक, विरोधकांवर कडाडणारे, कोकणची बुलंद तोफ, शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमदार भास्करराव जाधव पण आज ते एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले। एका संवेदनशील मायाळू वडिलांच्या रूपात। गुहागर तालुक्यातल्या पांगारी गावातील सुप्रिया पाटील गेली 8 वर्ष भास्कर जाधव यांच्या घरी घरकाम करत होती। स्वभावात प्रामाणिकपणा, कामात निष्ठा आणि हळूहळू ती कुटुंबाचा एक अविभाज्य भाग झाली। आमदार भास्कर जाधवांनी तिला स्वतःच्या लेकीसारखं मानलं आणि जेव्हा तिचं लग्न ठरलं तेव्हा फक्त कर्तव्य म्हणून नाही तर एका वडिलांसारखं त्यांनी सगळं काही केलं। लग्नाच्या दिवशी लेक सासरी जाताना रडली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून कोकणची तोफ देखील गहिवरली। भास्कर जाधव यांनाही अश्रू अनावर झाले। कुठलंही काम करताना किंवा कुणालाही मदतीचा हात देताना जात पात धर्माचा ते कधीच विचार करत नाहीत। सुप्रिया ही त्यांच्या नात्यातली नाही, जातीतली सुद्धा नाही, तरी देखील वडील बनून ते तिच्या पाठीशी राहिले। हा सर्वांसाठीच एक आदर्श विचार ठरावा। भास्कर जाधव यांचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे।
महाराष्ट्र दिनानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणच्या प्रांत कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले। प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल्यानंतर शासनातर्फे सुरू झालेल्या जिवंत सातबाऱ्याचे वाटप देखील करण्यात आले। चिपळूण तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी सुविधांची माहिती देणारे QR कोड यांचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला DYSP राजेंद्र राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, महसूल विभागातील अधिकारी, माजी नगरसेवक उमेश सकपाळ, शशिकांत मोदी, आशिष खातू असे अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण शहरामधून दर दिवशी ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो। शहरातील शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात या कचऱ्याचं वर्गीकरण आणि प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रियेतून हरित महासिटी खत बनवण्यात आले। या खताला शासनाची मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांसाठी हे खत विक्रीसाठी तयार आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त या खताच्या विक्री केंद्राचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आला। ही प्रक्रिया नेमकी कशी होते याची माहिती दिली आहे चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सुजित जाधव यांनी। चिपळूण नगर परिषद हद्दीमध्ये दैनंदिन घंटागाडीद्वारे कचरा संकलनाचं काम चालतं। त्यामध्ये प्रामुख्याने आपण सुका कचरा व ओला कचरा या पद्धतीने दोन व्हॅनमध्ये दोन प्रकारामध्ये आपण कचरा वर्गीकरण करून संकलित केला जातो आणि हा जो संकलित केलेला जो कचरा आहे त्यातील ओला कचरा आहे हा चिपळूण नगर परिषद हद्दीतील शिवाजीनगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे आणला जातो व तिथे आणल्यानंतर तिथे दोन मशीन्स आहेत ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंगची एक मशीन आहे व बायोगॅस प्रकल्प आहे। याच्यामध्ये त्या ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया केली जाते। प्रक्रिया केल्यानंतर या ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्टिंग पासून याची खत निर्मिती केली जाते। आपण इथे बघू शकता की हे जे काही खत आपण तयार केलेलं आहे सेंद्रिय खत याला शासनाची हरित महासिटी खत म्हणून मानांकन प्राप्त झालेलं आहे। तसेच हे शेती वापरासाठी आपण वापरू शकतो। या सेंद्रिय खता गार्डनच्या कामी आपण वापरू शकतो। याची आपल्याला शासनाकडून अधिकृत मान्यता मिळाल्याने आज दिनांक 1 मे महाराष्ट्र दिन याचं औचित्य साधून आज आपण या हरित महासिटी खताचं लोकार्पण सोहळा आपण इथे सन्माननीय या मतदारसंघाचे आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पार पाडला आणि इथून पुढे हे खत आपण नगरपालिकेमार्फत विक्रीस ठेवणार आहोत आणि यासाठी आपल्याला आरोग्य विभागामध्ये भेट द्यावी लागेल। आरोग्य विभागामधील संबंधित अधिकारी यांच्याकडे आपली नोंदणी करून त्याची पावती बनवून आपल्याला प्रकल्पामधून ही बॅग घेता येईल आणि तरी आपण अधिकाधिक या खताचा शेती वापरासाठी वापर करावा असं चिपळूण नगर परिषद यांच्यामार्फत मी आवाहन करत आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आणि कामगार दिन रोह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने 1 मे रोजी सकाळी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख, रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी शुभदा पाटील, नायब तहसीलदार राजेश थोरे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, माजी नगरसेवक महेंद्र दिवेकर, रोहा उर्दू शाळा मुख्याध्यापक कलाब यांसह तहसीलदार कार्यालयाचे महिला अधिकारी, सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, रिटायर्ड कर्मचारी, पोलीस अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते। रोहा पोलीस पथक यांनी महाराष्ट्र दिनी झेंड्याला मानवंदना दिली। रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीनं सकाळी ज्येष्ठ नागरिक सभागृहासमोरील प्रांगणामध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्याधिकारी अजय कुमार येटके यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। 1 मे महाराष्ट्र दिनी असलेल्या माजी आमदार आणि भाजप नेते पंडित पाटील यांचा वाढदिवस पेझारी येथील निवासस्थानी अत्यंत उत्साही आणि आनंददायी वातावरणात पार पडला। पंडित पाटील एक अभ्यासू, कुशल आणि सक्षम असे नेतृत्व असून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव कायम राखलाय। दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य असल्याने त्यांनी केवळ रायगडमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रात जीवाभावाची माणसं जोडली आहेत। विकासात्मक दृष्टी असल्याने आणि जनतेच्या समस्यांची जाण असल्याने त्यांनी नागरिकांचे प्रश्न जलदतेने सोडवण्यावर भर दिला, तर जनतेला पायाभूत नागरी सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने योगदान दिलं। त्यामुळे त्यांचे नेतृत्व मानणारा मोठा वर्ग पंडित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटीला आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी पंडित पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,
भाजप खासदार धैर्यशील पाटील, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, JSW अधिकारी कुमार तथ्थे, उद्योजक राजू पेचिका, चैतन पाटील आदींसह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.